मानकर गुरुजींनी शिक्षणाच्या माध्यमातून संस्कारमय पिढी घडविली, तर राजकीय क्षेत्रात कर्मठ असे जनतेची सेवा करणारे कार्यकर्ते उभे केले. त्यामुळे महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला जे यश मिळालंय ते त्यांचाच परिश्रमाचं फळ आहे. परिश्रम आणि समर्पण भाव आम्ही गुरुजींकडून शिकलो. आम्ही त्यांच्या विचारांचे वारसदार आहोत. त्यामुळे जनतेनं मला 3 वेळा आमदार म्हणून निवडून दिलंय. गुरुजींच्या जयंती समारोह हा एक प्रेरणा देणारा कार्यक्रम असतो. पंचायत समिती सभापती ते आमदार या पदापर्यंत पोहोचण्यामागे गुरुजींनी दिलेले संस्कार आणि गुरुजींच्या विचाराला एकनिष्ठ राहून केलेलं कार्य आहे, असं मत आमदार विजय रहांगडाले यांनी व्यक्त केलं. ते येथील भवभूती शिक्षण संस्थेच्या वतीनं 4 फेब्रुवारीला आयोजित लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांच्या जयंती समारोहाच्या अध्यक्षपदावरून बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर परिणय फुके, माजी मंत्री तथा विधान परिषद सदस्य यांच्या हस्ते झाले. यावेळी मंचावर आमदार विनोद अग्रवाल, सत्कारमूर्ती डॉक्टर अशोक गाडेकर, रामदास सहारे गुरुजी, फणींद्रनाथ बिसेन गुरुजी, बस्तीमल तिवारी, श्याम चंदनकर, माजी आमदार भेरसिंह नागपुरे, माजी खासदार डॉक्टर खुशाल बोपचे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, भाजपा जिल्हाध्यक्ष येसुलाल उपराडे, जिल्हा संघटक बाळा अंचनकर, येशोस्वरानंद महाराज संस्थेचे कार्यवाहक केशवराव मानकर, अध्यक्ष सुरेश बाबू असाटी, संचालक रमेश कावळे, हरिहर मानकर, ललित मानकर, उर्मिलाताई कावळे, लक्ष्मीबाई नागपुरे, स्नेहा मानकर, समारोह संयोजक डॉक्टर DK संघी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन परिणय फुके यांनी गुरुजींपासून प्रेरणा घेऊन राजकीय आणि सामाजिक जीवनाला सुरुवात केली आणि त्यांच्या पुण्याईमुळे आज या पदापर्यंत पोहोचल्याचा आदरभाव व्यक्त केला. तत्पूर्वी आदर्श विद्यालय येथे प्रस्थापित गुरुजींच्या पूर्णाकृती पुतळ्याला सर्व अतिथींनी माल्यार्पण करून श्रद्धासुमने वाहिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे कार्यवाह केशवराव मानकर यांनी मांडले. त्यांनी संस्थेअंतर्गत सुरू असलेल्या 13 घटक संस्थेच्या प्रगतीचा आलेख उपस्थितांपुढे सादर केला. दरम्यान भवभूती शिक्षण संस्थेच्या वतीनं डॉक्टर अशोक गाडेकर, रामदास शहारे, फणींद्रनाथ बिसेन, बस्तीमल तिवारी, श्याम चंदनकर यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य प्राप्त अनेक विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. तसेच दरवर्षीप्रमाणे संघी परिवार गोंदियाच्या वतीनं तालुक्यातील प्रावीण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांना सत्कार करण्यात आला. प्रतिनिधी राधाकिसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया.